नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, विधानसभा निवडणुका अजून खूप दूर आहेत आणि दूर आहेत याचा अर्थ साधारणतः ऑगस्ट नोव्हेंबर ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर एवढे कमीत कमी 3 महिने विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती यायला आहे. त्यानंतर ज्या कोणत्या आघाडीला किंवा महायुतीला मतं मिळतील ते राज्यात सरकार बनवतील वगैरे, आणि मग ते ज्या कुठच्या व्यक्तीच्या मागे, नेत्याच्या मागे, पक्षाच्या मागे उभे राहतील त्यांचा मुख्यमंत्री होईल, हे सर्वसाधारण आपलं ज्ञान आहे, आता माहिती आहे. पण अचानक मला असं वाटलं की विधानसभा निवडणुका होतील तेव्हा होतील, पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आत्तापासूनच आपण झालेलो आहोत अशा थाटात उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वागायला लागलेत असं वाटतं. याचं कारण असं की आरक्षण किंवा इतर बाबतीमध्ये ज्या काही घडामोडी सध्या घडतायत त्याकडे बारकाईने बघितलं आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला तर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा 2019 पासून 2022 पर्यंत 2.5 वर्ष ज्या भूमिकेत होते त्या भूमिकेत आलेले. थोडक्यात आपण पक्षप्रमुख नसून आपण महाराष्ट्राचे घरात बसून ऑनलाईन सरकार आणि राज्य चालवणारे मुख्यमंत्री आहोत अशा थाटात किंवा अशा स्टाईलमध्ये शरद आपलं उद्धव ठाकरे बोलायला लागलेले आहेत. आतापर्यंत ठीक होतं. गेल्या जवळजवळ 2-2.5 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये आपलं सरकार परत येईल, आपण निवडणुका जिंकू, आपण या एकेकाला धडा शिकवू, गद्दारांना धडा शिकवू, ही सगळी भाषा ठीक होती. निदान त्यावेळेला त्यांनी एक गोष्ट स्वीकारलेली होती की आपण मुख्यमंत्री नाही आहोत. आणि त्याचं कारण सरळ आहे. ज्या वेळेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री पदावर असलेल्या उद्धव ठाकरेंना आपलं बहुमत परत एकदा सिद्ध करून दाखवा असा आदेश दिला होता, कारण त्यांच्या पक्षाचे 40 आमदार त्यांना सोडून निघून गेले होते आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास दाखवला होता. त्यामुळे खरोखरच बहुमत उद्धव ठाकरे यांच्या मागे आहे की नाही हे तपासून बघणं राज्यपालांना आवश्यक वाटलं होतं. तेव्हा प्रत्यक्षात बहुमताचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करून घेण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा देऊन टाकला होता आणि तो सुद्धा परत ऑनलाईन दिला होता. जग सगळं ऑनलाईन चालतं असं जे काय लॉकडाऊनच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी डोक्यात घेतलं, त्यानंतर ते सगळं जग ऑनलाईनच बघायला लागले. ऑनलाईन कारभार चालवत होते आणि वर छाती ठोकपणे सांगत होते की बाकीचे नेते, विरोधी नेते प्रत्यक्ष गाव गन्ना कुठे गल्ली बोळात जातात आणि त्यातून जेवढा लोकसंपर्क त्यांचा नसतो त्यापेक्षा अधिक लोकसंपर्क ऑनलाईन असताना सुद्धा माझा असतो, अशा फुशारक्या उद्धव ठाकरे यांनी मारल्या होत्या. आणि म्हणूनच असेल आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सरळ सरळ ऑनलाईन आपला राजीनामा घोषित करून टाकला होता. मग काही लोकांनी आग्रह धरला म्हणून रात्री उशिरा उद्धव ठाकरे राजभवनात गेले आणि भगतसिंग कोश्यारी यांना आपला लिखित राजीनामा त्यांनी देऊन टाकला. तुम्हाला आठवत असेल तर तो राजीनामा दिल्यानंतर ज्या पहिल्या प्रतिक्रिया आल्या होत्या त्यामध्ये माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मतप्रदर्शन केलं होतं, ही उद्धव ठाकरे यांची घोडचूक आहे. त्यांनी विधानसभेत बहुमताच्या प्रस्तावाला किंवा त्यातून येणाऱ्या पराभवाला सामोरं जायला पाहिजे होतं. कदाचित तसं झालं असतं तर आज ज्या सुप्रीम कोर्टामध्ये किंवा कुठे कुठे खटले चालू आहेत त्याची वेळ आली नसती. कारण त्यांना
दगा देणारे, त्यांच्याशी गद्दारी करणारे किंवा खोके घेणारे असा जो त्यांचा आरोप आहे, त्या आमदारांच्या पात्रता अपात्रतेचा विषय तेव्हाच विधानसभेत आला असता आणि निवडणूक आयोग किंवा सुप्रीम कोर्टापर्यंत दार ठोठावण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली नसती. पण वास्तविक जगाशी संपर्क सुटलेला जो मुख्यमंत्री असतो किंवा कारभारी असतो, त्याची उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा वेगळी अवस्था नसते. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी पुढचा मागचा विचार केला नाही आणि तडकाफडकी राजीनामा देऊन टाकला की माझेच पक्षाचे लोक माझ्या विरुद्ध विधानसभेत बोलताना मला बघवलं नसतं, मला ऐकवलं नसतं, त्यापेक्षा मी राजीनामा देऊन टाकला असा खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला. पण त्या विश्वास प्रस्तावाला ते सामोरे गेले असते तर त्यांचं अल्पमत दिसलं असतं. पण त्यांच्या पक्षाच्या आमदारांना विधानसभेत यावं लागलं असतं आणि विधानसभेत येऊन त्यांनी जर व्हीप मोडला असता तर मग तो जो सगळा पक्षांतर विषय वगैरे जो आहे त्याचा निचरा तिथल्या तिथे होऊन गेला असता. हे सगळं मी मुद्दाम सांगतोय मित्रांनो, मुद्दाम सांगतोय. याचं कारण परत एकदा उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हळूहळू ऑनलाईन विषयात जायला लागले, प्रत्यक्ष लोकांना भेटणं टाळू लागले. काल परवाची गोष्ट आहे, मराठा आरक्षणाचा विषय जो जरांगे पाटील यांनी लावून धरलाय, त्या विषयात सकल मराठा समाजाचे काही नेते खुद्द उद्धव ठाकरे यांना भेटायला मातोश्रीवर दाखल झाले होते. म्हणजे कलानगरला दाखल झाले होते, मातोश्रीवर नाही. मातोश्री हा बंगला खूप आतमध्ये आहे. कलानगरच्या गेटमधून तुम्हाला प्रवेश मिळाला तर तुम्ही मातोश्री पर्यंत जाऊ शकता आणि मग मातोश्रीतून सिग्नल मिळाला तर तुम्ही आत जाऊ शकता. आणि मातोश्रीत आत गेलात त्या बंगल्यामध्ये तरी उद्धव ठाकरे यांनी मान्य केलं तरच तुमची आणि उद्धव ठाकरेंची भेट होऊ शकते. हा सगळा द्राविडी प्राणायाम माहिती नसल्यामुळे असेल. उद्धव ठाकरे यांना भेटायला गेलेल्या मराठा समाजाच्या विविध नेत्यांचा हिरमोड झाला, कारण त्यांना मातोश्रीपर्यंत जाताच आलं नाही, त्यांना खेळवत ठेवण्यात आलं अशी त्यांची तक्रार आहे. गोष्ट सोपी होती की जी काय मागणी मराठा आरक्षणाची आहे, मराठा संघटनांची आहे आणि जरांगे पाटलांची आहे, त्या बाबतीत उबाठा शिवसेनेची भूमिका काय हे एकदा स्पष्ट करून टाका, हा त्या लोकांचा आग्रह आहे. खुद्द जरांगे पाटील यांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या विविध पक्षांना तसं आवाहन केलेलं आहे, मागणी केलेली आहे की महायुतीच्या लोकांच्या विरोधात आम्ही बोलतच असतो, पण विरोधी पक्ष म्हणून जे काम करणारी महाविकास आघाडी आहे त्यातल्या पक्षांनी आणि नेत्यांनी सुद्धा आपल्या भूमिका स्पष्ट केल्या पाहिजेत. मराठा आरक्षणाविषयी त्यांची भूमिका काय आहे. आता भूमिका म्हणजे स्पष्ट आहे, सगळ्या पक्षांनी मिळून महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो त्यांनी मिळून विधानसभेत 10% मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला कुठल्याही पक्षाचा विरोध बिलकुल नाही. महाराष्ट्रातल्या सत्तेत किंवा विरोधात बसलेल्या कुठल्याही पक्षाने मराठा आरक्षणाला अजिबात विरोध केलेला नाही. एक मुखाने एक विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा प्रस्ताव संमत झालेला आहे आणि 10% आरक्षण मराठा समाजाला देण्याचा विषय विधानसभेत निकाली निघालेला आहे. आणि त्याला अर्थातच उबाठा शिवसेनेने सुद्धा पाठिंबा दिलाय, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. पण मुद्दा त्याच्यावर न संपवता जरांगे पाटील यांनी कुणबी या ओबीसी आरक्षणातून कुणबी जात म्हणूनच मराठ्यांना प्रमाणपत्र द्यावीत आणि त्या ओबीसी आरक्षणात आपल्याला सामावून घ्यावं असा आग्रह धरलेला आहे. आणि निव्वळ कुणबी असं नाही तर ज्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळेल किंवा ओबीसी म्हणून प्रमाणपत्र मिळेल त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा ओबीसी म्हणून मान्यता दिली गेली पाहिजे, हा जरांगे पाटील यांचा आग्रह आहे. आणि त्यामुळेच ज्यावेळेला असं म्हटलं जातं
की मराठा आरक्षणाविषयीची भूमिका, तर ती मराठा आरक्षणाची भूमिका नाहीये, तर मराठ्यांना ओबीसी म्हणून मान्यता देण्याचा तो विषय आहे. कारण सरळ आहे, यापूर्वी ज्या वेळेला हे मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात गेला होता, हाच प्रस्ताव यापूर्वीही मंजूर झाला होता, त्याला हायकोर्टात आव्हान दिलं गेलं आणि हायकोर्टाने त्याला मान्यता दिल्यानंतर पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला आव्हान दिलं गेलं होतं. हायकोर्टात जेव्हा आरक्षणाचा विषय आला तेव्हा राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांनी चांगले वकील कामाला लावून हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणाचा बचाव यशस्वीरित्या केला होता. त्यामुळे मराठा आरक्षण हे हायकोर्टात टिकलेलं होतं. पण विषय सुप्रीम कोर्टात गेला तेव्हा राज्यात सत्ता बदल झाला होता आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये चांगले वकील आणि चांगली भूमिका मांडली जाऊन मराठा आरक्षणाचा बचाव होईल यासाठी काहीच केलं नाही. त्यापेक्षा आरक्षणाचा खटला लांबत जाईल असं ताणत नेलं, तारखा वाढवून मागत राहिले आणि शेवटी एक दिवस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा तो जो प्रस्ताव विधानसभेत मंजूर झाला होता तो सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला. आता सुद्धा अगदी अलीकडे बिहारमध्ये याच प्रकारे एक आरक्षणाचा विषय झाला होता, तो कोर्टाकडून फेटाळला गेलेला आहे. आणि अशा परिस्थितीत नव्याने जो प्रस्ताव मंजूर झालेला आहे तो प्रस्ताव कोर्टात टिकेल की नाही याविषयी जरांगे पाटील किंवा त्यांच्या पाठीराखा मराठ्यांच्या मनात शंका आहे. आणि म्हणून त्यांनी असा आग्रह धरलाय की मराठा जात म्हणून वेगळं आरक्षण देण्यापेक्षा मराठ्यांचा समावेश ओबीसी मध्ये करावा किंवा ओबीसी प्रवर्गातून 10% किंवा 60%, 8% जे काय असेल ते आरक्षण ओबीसीतली एक जात म्हणून कुणबी जातीत मराठ्यांचा समावेश करून ते आरक्षण मराठ्यांना मिळावं हा आग्रह आहे. आणि म्हणून त्याविषयी सगळे सोयरे किंवा ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याविषयी महाविकास आघाडीतल्या नेत्यांची काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी असा आग्रह धरला गेलाय. आणि त्याचं कारण साधं सोपं सरळ आहे. या विषयामध्ये एक सामाजिक सामंजस्य आणि सार्वत्रिक सामंजस्य निर्माण व्हावं म्हणून महायुतीच्या सरकारने विरोधी आणि विविध नेत्यांना आमंत्रित केलं होतं. सह्याद्रीच्या कुठच्या सभागृहामध्ये यासाठी एक बैठक बोलावली होती. त्याकडे महाविकास आघाडीचे नेते फिरकले सुद्धा नाही. असं म्हणतात की शरद पवारांच्या इशाऱ्यावर उबाठा शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे नेते त्या मराठा आरक्षण विषयक बैठकीला गैरहजर राहिले आणि त्यामुळे जरांगे पाटील यांनी लपत छपत किंवा काही ठिकाणी उघडपणे भाजप विरोधी महायुती विरुद्ध भूमिका घेतली असली तरी अधिक उघडं पडू नये म्हणून आता महाविकास आघाडीला साकडं घातलेलं आहे की जर तुम्ही बैठकीला गेला नाही कारण तुम्हीच आरक्षणाचे विरोधी आहात असं दिसतंय आणि म्हणून महाविकास आघाडीच्या पक्षांनी याबाबत आपलं काय जे मत असेल, भूमिका असेल ते अधिक स्पष्टपणे मांडावी आणि तीच मागणी घेऊन हे सकल मराठा समाजाचे नेते हे मातोश्रीवर गेले होते. तिथे त्यांना नेहमीप्रमाणे वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. यापूर्वी अशाच प्रकारे अनेक लोकांना मातोश्रीवर जाऊन हात हलवत परत यावं लागलेलं आहे कारण उद्धव ठाकरे हे सरसकट कोणाला भेटत नाहीत. मुख्यमंत्री असताना जर ते स्वपक्षाच्या आमदारांना, नेत्यांना भेटत नव्हते तर कुठली तरी आरक्षण किंवा इतर कुठची मागणी घेऊन जाणाऱ्यांना सहजगत्या भेटतील अशी शक्यता कधीच नव्हती. आणि ज्यांना भेटायचंय त्यांना ऑनलाईन भेटायची सोय नेहमीच उघडी आहे. असो, मुद्दा इतकाच की या संदर्भात आपली भूमिका नंतर उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आणि त्यांनी एक प्रकारे सांगून टाकलं
की आम्ही जर विधानसभेत झालेल्या प्रस्तावाला संपूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे तर नवी भूमिका काय असू शकते. आणि ती नवी भूमिका स्पष्ट करण्यासाठी उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री असल्याच्या भूमिकेत गेलेले. तुम्हाला आठवत असेल तर 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी स्वतः कुठलंही काम केलं नाही. काम केलं असेल तर अर्णब गोस्वामीला अटक करा, आणखी कोणाला आपल्या विरोधात बोलला तर अटक करा, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करा, आणखीन कोणाविरुद्ध 200 FIR दाखल करा, असे नकारात्मक निर्णय उद्धव ठाकरे सातत्याने घेत होते. पण त्या करोना कोविड काळामध्ये जनतेच्या गरजा भागवायची वेळ आली तेव्हा मात्र उद्धव ठाकरे प्रत्येक वेळेला केंद्र सरकारकडे बोट दाखवत राहिले. ऑक्सिजनचा तुटवडा झाला, मोदींनी हवाई दल वापरावं, हवाई दलाची विमानं वापरावी, रेल्वेचे ट्रॅक्स वापरावेत, रेल्वेच्या गाड्या आणि मालगाड्या वापराव्यात आणि महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवावा. लस टोचण्याची वेळ आली, व्हॅक्सिनचा विषय आला, केंद्राने आम्हाला मोफत व्हॅक्सिन द्यावं, केंद्राने अमुक द्यावं, केंद्राने काय ते रेमडेसिवीर द्यावं. म्हणजे उद्धव ठाकरे सरकार महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रात काय करणार याचं कुठलंही उत्तर उद्धव ठाकरे यांच्याकडे नव्हतं. ज्या ज्या वेळेला अडचणी उभ्या राहिल्या त्या त्या वेळेला केंद्राने आम्हाला पीपी काय त्या किट्स द्याव्यात, केंद्राने प्रत्येक गोष्ट केली पाहिजे, आम्ही वाटप करू, रेशनचं दुकान चालवावं, तसं महाराष्ट्र सरकार आम्ही चालवू आणि ते सुद्धा ऑनलाईन चालवू. याच भूमिकेत उद्धव ठाकरे 2.5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. आणि आता सुद्धा मराठा आरक्षणाचा विषय घेऊन हे सकल मराठा समाजाचे नेते मातोश्रीवर गेले. त्यांची भेट घेण्यापेक्षा त्यांना मातोश्रीवर येऊ सुद्धा देण्यात आलं नाही आणि त्यांना भेटायला विधान परिषदेतले विरोधी नेते अंबादास दानवे यांना पाठवण्यात आलं. त्यांनी या मराठा समाजाला दणकून उत्तर दिलं की असं कोणी उठसूट उठेल आणि मातोश्रीवर येईल त्यांना मुख्यमंत्री आपला उद्धव ठाकरे भेटत नाहीत. त्यासाठी आधी एक प्रक्रिया असते, त्याप्रमाणे वेळ ठरवून तुम्ही आलं पाहिजे, तरच उद्धव ठाकरे तुम्हाला भेटतील. हा, तुम्ही दुसऱ्या कुठल्या पक्षातून शिवसेनेत दाखल होणार असाल तर तुमच्या हाती शिवबंधन बांधायला उद्धव ठाकरे कधीही तयार आहेत. त्यासाठी आधी अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही. पण तुमच्या समस्या घेऊन, तुमच्या अडचणी घेऊन तुम्ही मातोश्रीवर येणार असाल तर उद्धव ठाकरे तुम्हाला भेटणार नाहीत. पण ज्या वेळेला यातून गदारोळ झाला आणि मराठा समाजाच्या नेत्यांच्या तोंडाला उद्धव ठाकरे यांनी पानं पुसली, अशी माध्यमातून गडबड आणि कुजबूज सुरू झाली, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपला खुलासा करण्यासाठी परत एकदा काय तो व्हिडिओचा मार्ग, ऑनलाईन मार्ग स्वीकारला आणि जाहीर केलं की यात आम्ही काय करणार आहोत, केंद्र सरकार मोदीच काही करू शकतील. करोना काळात ऑक्सिजन पाहिजे तर मोदींनी द्यावा, व्हॅक्सिन पाहिजे मोदींनी द्यावं, मोफत द्यावं, त्यासाठी निधी द्यावा. प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारने करावं, हीच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची अपेक्षा होती. आणि आता जे का आरक्षणाचा प्रस्ताव झालाय तो कोर्टात टिकणार नसेल तर त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल आणि ती घटना दुरुस्ती करायची तर आम्ही आमचे खासदार मोदींच्या मागे उभे करू, पण घटना दुरुस्ती मोदींनी करावी आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं, त्याचं श्रेय उद्धव ठाकरे घेणार. तुम्हाला माहितीये, ऑक्सिजन धावत पळत विमानाने किंवा रेल्वे गाडीने पोहोचवला मोदींनी, व्हॅक्सिन दिलं मोदींनी, पण करोना काळातला एक नंबरचा जगातला विश्वातला मुख्यमंत्री कोण, तर उद्धव ठाकरे, कारण ते ऑनलाईन लोकांशी बोलायचे. पण प्रत्यक्ष पीडितांना मदत म्हणून उद्धव ठाकरे यांनी काय केलं तर ठोठो बोंब आहे. आणि म्हणून मला मराठा सकल समाजाचे मराठा नेते जे काय उद्धव ठाकरेंना भेटायला गेले त्या संबंधात उद्धव ठाकरेंनी जी जाहीर भूमिका घेतलेली आहे
की मराठा आरक्षण नरेंद्र मोदीच देऊ शकतात आणि त्यासाठी नरेंद्र मोदींना पाडा आणि महाविकास आघाडीला निवडून द्या. गंमत कशी आहे बघा, प्रत्येक विषयामध्ये प्रश्न सोडवायचा नरेंद्र मोदींनी आणि त्यासाठी नरेंद्र मोदींना पाडलं पाहिजे ही भूमिका घेऊन उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर जाणार, ममता बरोबर जाणार, अखिलेश बरोबर जाणार, स्टॅलिन बरोबर जाणार. पण प्रश्न सोडवायची वेळ आली की मोदींनी सोडवायचे, कारण मोदी सरकार बनवतात. मोदी सरकार जर करोनापासून मराठा आरक्षणापर्यंत सगळे विषय सोडवणार असतील तर उद्धव ठाकरेंची गरज काय, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तरी का होतात याचंही उत्तर एकदा देऊन टाका. कदाचित उद्या उठतील आणि आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं तर ते मोदीच करू शकतील, म्हणून उद्या उद्धव ठाकरे सुद्धा उठतील आणि मोदींच्या कोर्टात जाऊन बसतील, कारण सगळे प्रश्न मोदीच सोडवू शकतात. असो मित्रांनो, परत एकदा उद्धव ठाकरे करोना काळात गेलेले आहेत, ऑनलाईन गेलेले आहेत आणि मुख्यमंत्री असल्याच्या थाटात त्यांनी मोदींकडे प्रत्येक बाबतीत मागण्या सुरू केलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटलं की 2 वर्ष मागे आपण गेलोय की उद्धव ठाकरे परत एकदा त्या कालखंडात गेलेत आणि प्रत्येक गोष्ट मोदींनी करावी अशी मागणी करायला लागलेत. यापेक्षा वेगळं काही सांगता येईल का? मला तर वाटलं की उद्धव ठाकरे परत एकदा मुख्यमंत्री झाले किंवा आपण जून 2022च्या अलीकडच्या कालखंडात फेकले गेलोय की काय. आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.